सत्या सत्या जाऊन दे तो सगळा विषय आता, विसर आता. खूप वेळ झालाय, जाऊया घरी. असं कसं विसरू? बलमा, वाघमाऱ्यांनी गाडी थांबवली, ती चेक केली, त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही मला. पण त्यांनी ना माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला. त्यांनी संशय घेतलाय माझ्यावर. तात्यासाहेबांच्या कामावर संशय घेतलाय त्यांनी. सत्या, अरे त्यांची काहीतरी मजबुरी असेल, काहीतरी म्हणणं असेल, समजून घे ना तू पण. बलमा, वाघमाऱ्यांनी जे काही केलंय ना ते चुकीचंच आहे. आता तू मला एक्सप्लेनेशन देऊ नकोस. अरे सत्या, त्या वर्दीवर होत्या, त्या त्यांचं काम करत होत्या, पण त्यांची काय चूक आहे? त्या ड्युटी करत होत्या ना फक्त. मी कुठं म्हणतोय त्यांचं काय चुकलंय? त्यांना त्यांचं काम करू दे की. बलमा, तुला बी चांगलं माहिती आहे मी कायदा पाळणारा माणूस आहे. मी फक्त त्यांना एवढं सांगायचा प्रयत्न करत होतो की मला गडबड आहे, मला खत तिथं पोहोचवायचं होतं, ते बी अर्जंट मध्ये पोहोचवायचं होतं. ती म्हातारी माणसं माझी तिथं वाट बघत बसली होती, तरी बी त्यांनी गाडी चेक केली. याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ असा होतोय की त्यांनी माझ्यावर संशय घेतला. याचा अर्थ असा होतोय की त्यांनी तात्यासाहेबांवर संशय घेतला. आणि हे ना सगळं वाघमाऱ्यांनी मुद्दाम केलंय. काय केलं ते मला माहित नाही, पण मला एवढं कन्फर्म माहित आहे की त्यांनी हे मुद्दाम केलंय. नाही सत्या, मला असं वाटत नाही की वहिनीने मुद्दाम केलं असं. कारण मला माहिती आहे की त्यांचा तुझ्यावर आणि तात्यासाहेबांवर किती विश्वास आहे.